असल्यामुळे अजित पवारांनी नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे। काल मंगळवारी रात्री वरळी डोम इथे पार पडलेल्या बैठकीतही अजित पवार अनुपस्थित होते। मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली होती। दरम्यान कुरडू मुरुम प्रकरणात अजित पवारांवर सर्व स्तरातून टीका होतीये। मुरुम उपसा संदर्भात कुरडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच होती अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे। कुरडू इथे सुरू असलेल्या मुरुम उपशासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, किंबहुना अर्जही केला नव्हता असं तहसीलदारांच्या चौकशीत समोर आलं होतं। त्यामुळे अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करून अधिकाऱ्याला केलेली दमदाटी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। त्यामुळे अजित पवारांची तब्येत खरंच बरी नाहीये, ते आजारी आहेत की नाराज आहेत हा सवाल आता उपस्थित केला जातोय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अजित पवारांचे कोणकोणते कार्यक्रम रद्द करण्यात आलेत, त्यांच्या तब्येतीसंदर्भात काय अपडेट्स आहेत आणि त्यांची नाराजी आहे की ते आजारी आहेत असा सवाल का उपस्थित होतोय? प्रज्ञा, उपमुख्यमंत्री अजित पवार कायम सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान मंत्रालयामध्ये पोहोचत असतात। मात्र आज दिवसभरातले त्यांचे जे नियोजित कार्यक्रम होते किंवा बैठका असतील त्या सगळ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मुंबईतल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच देवगिरी निवासस्थानी असल्याची माहिती आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वरळी डोम इथं एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। प्रत्येक मंगळवारी आमदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार त्या बैठकीला उपस्थित असतात। मात्र कालच्या बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते आणि त्यामुळं त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने ही माहिती सांगण्यात आली की अजित पवार आजारी आहेत, त्यामुळे ते आलेले नाही आहेत। परंतु एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कुरडूवाडीचं प्रकरण गाजत असताना दुसरीकडे अचानक अजित पवारांना बैठकीला न येणं किंबहुना दुसऱ्या दिवशी तातडीनं आपले जे कार्यक्रम आहेत दिवसभरातले ते रद्द करणं हे कुठेतरी पुन्हा एकदा एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वाटतंय। कारण अनेक वेळा यापूर्वी देखील ज्यावेळेस अशा घटना घडल्या होत्या, एखादं अडचणीचा प्रसंग निर्माण झाला होता, त्यावेळेस अजित पवारांना माध्यमांसमोर न जाणं किंबहुना कार्यक्रम रद्द करणं किंवा एकांतात राहणं पसंत केलं होतं। आज पुन्हा एकदा तशीच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याची सध्या चर्चा आहे। कारण याला एक कारण असं आहे की आमदार रोहित पवार जे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि जामखेडचे आमदार आहेत, त्यांना एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे। त्यांना असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दादांच्या हिंदीमुळं आणि भाषाशैलीमुळं घोळ निर्माण झाला होता कुरडूवाडी प्रकरणामध्ये। मात्र जाणीवपूर्वक या गोष्टीचं भांडवल त्यांचे मित्र पक्ष करतायत आणि पक्षांतर्गत त्यांचे काही 2 नंबर आणि 3 नंबरचे नेते आहेत तेच त्यांना अडचणीत आणण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतायत। कारण कुणीही त्यांची बाजू जी आहे ती या निमित्तानं घेत नाहीये। एकंदरीतच रोहित पवारांचं ट्विट आणि अजित पवारांचा अचानक रद्द झालेला दौरा यावरून एक पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण अजित पवारांच्या भोवती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान कुरडू गावात आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणात रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखण केली आहे। अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। मित्रपक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल घेण्यापेक्षा शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार याची मीडिया ट्रायल राज्याच्या नेतृत्वानं करावी असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांचं ट्विट आपण पाहूया। कुरडू गावात आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका योग्य होती, घोळ दादांच्या हिंदीमुळे आणि शैलीमुळे झाला। सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते। मित्रपक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल करण्यापेक्षा राज्यातल्या प्रश्नांची मीडिया ट्रायल करा। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2 आणि 3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेत आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? तर एकीकडे रोहित पवार अजित पवारांची पाठराखण करत असताना दुसरीकडे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी मात्र अजित पवारांवर टीका केली आहे। अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्यांशी केलेली अशा प्रकारची चर्चा आवडली नाही असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी आयपीएस ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना।
दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची याच विषयात पाठराखण केल्याचं दिसतंय. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आवश्यक कायदेशीर कारवाई झालेली आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे. प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही. तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे, तो मी मागणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही